येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. मित्रांनो नमस्कार. आज एका खूप वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे आणि तो विषय अत्यंत गंभीर आहे. विषय असा आहे, काय विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि श्रीमंती याचा संबंध लागतो. मित्रांनो विचार करा, एक मिनिटाने मला उत्तर द्या. तुमचा अंदाज असा आहे की विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि श्रीमंती यांचा खूप जवळचा संबंध आहे. मित्रांनो आपला अंदाज चुकतोय. जर असं असतं, विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता आणि श्रीमंती याचा संबंध असता, तर जगात असे अनेक विद्वान तुम्हाला बुद्धिमान मी दाखवून देईल आणि तुम्ही स्वतःच तो निर्णय देताल की होय सर, याचा आणि त्याचा संबंध लागत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला एक पहिलं उदाहरण सांगतो. भारतामध्ये लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, शिकवलं जातं. ते उदाहरण आहे अकबर आणि बिरबल या जोडगोळीचं. अकबर हा राजा असतो, बिरबल हा त्याचा चतुर, हुशार, विद्वान मंत्री असतो. पण लक्षात घ्या, बिरबल हा कायम त्याचा मंत्रीच राहिला, कायम त्याचा सेवक राहिला. आणि ज्या अकबराला लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, तो अंगठाछाप अकबर हा हिंदुस्थानचा राजा झाला, किंवा तो दिल्लीच्या गादीवर बसलेला होता. आणि एवढा चतुर असून सुद्धा बिरबल आयुष्यात राजा होऊ शकला नाही आणि निरक्षर असलेला अकबर हा राजा राहिला. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, महाभारतातील कौरव आणि पांडव ह्या 105 राजपुत्रांना घडवणारे गुरु द्रोणाचार्य अत्यंत ज्ञानी, अनेक कला कौशल्य किंवा अनेक शस्त्रास्त्र विद्यांमध्ये पारंगत. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती एवढी खराब होती की लहानपणी अश्वत्थामाला एकदाही दूध प्यायला मिळालेलं नाही. दूध म्हणून ते नेहमी भिक्षेमध्ये जे पीठ मिळायचं त्या पिठाचं पाणी करून त्यांना पाहिजे. ह्या दुसऱ्या उदाहरणावर पण तुम्हाला हे लक्षात आलं असेल की विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि श्रीमंती याचा संबंध लागत नाही. तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, महाभारतातलंच. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र नावाचा राजा आंधळा असतो आणि त्याचा विद्वान मंत्री विदुर असतो. हुशार, बुद्धिमान, प्रामाणिक, सचोटी असलेल्या सगळे गुण असलेला विदुर हा दास असतो, विदुर हा मंत्री असतो आणि आंधळा आणि ज्याला कधीही योग्य निर्णय घेता आला नाही असा धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा असतो. आणि आयुष्यभर तो राजा म्हणून जगला आणि विदुर मात्र आयुष्यभर नोकर म्हणून जगला. तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ते चाणक्याचं आहे. चाणक्य अर्थतज्ञ, अर्थशास्त्री किंवा पैसे कसे गोळा करावे, रेव्हेन्यू कसा आणावा, महसूल कसा गोळा करावा, हे सगळं त्याच्यावरती अत्यंत विश्लेषण करणारा माणूस. परंतु काय चाणक्यांना स्वतःला राज्य उभं करता आलं का? नाही. म्हणजेच काय, परत एकदा थिअरी वेगळी आणि प्रॅक्टिकल वेगळं. श्रीमंतीचे विचार मांडणं वेगळं आणि श्रीमंतीचे विचार कृतीमध्ये उतरवणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा आजूबाजूला असं बघतो की मेरिट लागलेली मुलं, खूप चांगले मार्क मिळवलेली मुलं पण पुढे मात्र त्यांना चांगले पैसे कमवता येत नाहीत. कारण जगात पैसे कसे कमवायचे हे शाळांमध्ये शिकवलं जात नाही आणि शाळांमध्ये शिकवलं जातं ते बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता, आणि या विद्वत्तेचा आणि श्रीमंतीचा जवळपास संबंध लागत नाही. हे याच्यावरून आपल्याला लक्षात आले. म्हणून आपण मुलांना बुद्धिमान बनवायचे, विद्वान बनवायचे नाही, तर आपण मुलांना श्रीमंत करायचे. तर श्रीमंत होण्यासाठी एक वेगळी कौशल्य लागतात, ते आहे व्यवहार चातुर्य. आणि हे व्यवहार चातुर्य तुमच्याकडे असेल तर माणूस शून्यातून, अगदी तुम्हाला सांगतो, तुमची माझी खूप चांगली परिस्थिती आहे, परंतु जर एखाद्याचा जन्मच जेलमध्ये झाला आणि जन्माला आल्यापासून त्याच्या मागे संकटाचा ससेमिरा लागला तर तो माणूस किती निगेटिव्ह जाऊ शकतो. परंतु अशा विपरीत परिस्थिती सुद्धा एका माणसाने खूप चांगल्या प्रकारे हे व्यवहार चातुर्य हा गुण आपल्यामध्ये डेव्हलप केला आणि त्यांनी स्वतःचा जो राजा झालाच, म्हणजे द्वारकेचा स्वतंत्र राजा झाला, परंतु मार्गामध्ये त्यांनी अनेक लोकांना राजा केलं. 4 लोकांना स्वतंत्र राज्याचे राजा त्यांनी बनवलं आणि त्याच्या आयुष्यात जेवढी माणसं आली त्या सगळ्यांना त्यांनी श्रीमंतच करायचं काम केलेलं आहे. आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो ह्याच कृष्णाच्या आयुष्यावरनं. कृष्ण आणि सुदामा एकाच शाळेमध्ये शिकलेले, परंतु सुदामा अत्यंत बुद्धिमान, 14 वर्ष अभ्यास केलेला. सुदामाची गरिबी काय तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि श्रीकृष्ण फक्त 64 दिवस शाळेमध्ये गेला. त्याच्यानंतर ते गुरुकुलातून ते बाहेर पडले आणि परत आपलं कामकाज सुरू केलं. त्या श्रीकृष्ण जगात सगळ्यात जास्त श्रीमंत. त्यांनी द्वारकेचा राजा झाला, द्वारकाधीश झाला. अनेक ठिकाणी आज आपण बघतो कृष्णाची जगात सगळ्यात जास्त मंदिर येतं. ही श्रीमंती कशातून आली? तर मित्रांनो व्यवहार चातुर्य. म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलांना हे व्यवहार चातुर्य शिकवा, तोच त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग आहे. म्हणजे व्यवहार चातुर्य कसं शिकवायचं, तर पहिलं आईवडिलांनी शिकलं पाहिजे आणि मग ते मुलांमध्ये इनकल्केट केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करायला हरकत नाही. मला वाटतं मी जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरु हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे व्यवहार चातुर्याची सगळी गणित आणि समीकरणं मी दाखवलेली आहे. ती तुम्ही वाचा, तुम्ही व्यवहार चातुर्य होताल आणि तुमच्या मुलाला सुद्धा शिवाजी महाराजांसारखं, श्रीकृष्णासारखं श्रीमंत करताल. जरी त्याला मार्क कमी असतील, जरी त्याचे पर्सेंटेज कमी असतील किंवा काही विषयात तो नापास जरी झाला मुलगा, किंवा ते मूल 10वी 12वीतूनच शाळा सोडून गेली, तरी सुद्धा तुम्ही हिंमत हरू नका. जगात श्रीमंत होण्याचा मार्ग
मार्कातून जात नसतो आणि म्हणून व्यवहार चातुर्य शिकवा. नक्कीच तुमची मुलं अब्जाधीश करोडपती होऊ शकतील असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.